बांधकाम कामगाराची नोंदणी तुमच्या मोबाईलच्या द्वारे तुम्ही घर बसल्या कशा प्रकारे करू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। जर तुमच्याकडे 90 दिवसांचे काम करण्याचे सर्टिफिकेट असेल तुमच्या कॉन्ट्रॅक्टरचे किंवा ग्रामसेवकाचे, तर तुम्ही घर बसल्या देखील बांधकाम कामगाराची नोंदणी करू शकता। याकरता तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागेल आणि 90 दिवसाचं काम केल्याचं सर्टिफिकेट लागेल आणि एक पासपोर्ट साईज फोटो लागेल। फक्त 3 डॉक्युमेंटचा यूज करून तुम्ही हे नोंदणी करू शकता आणि तुम्हाला कुठेही पैसे द्यायची गरज नाही। तर ही नोंदणी कशा प्रकारे करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया व्हिडिओला। तर मित्रांनो, बांधकाम कामगाराचे रजिस्ट्रेशन करण्याकरता सर्वात पहिले तुम्हाला गुगलवर अशा प्रकारे तुम्ही सर्च करू शकता बांधकाम कामगार। तुम्ही इथे चेक करू शकता आणि इथे आल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिल्या नंबरची वेबसाईट दिसेल, कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन। तर या वेबसाईटला आपल्याला करायचे आहे ओपन आणि इथे आल्यानंतर अशा प्रकारचा तुम्हाला मेनू पाहायला मिळेल। इथे आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायचे आहे। तर नवीन रजिस्ट्रेशन करता कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन अशा प्रकारचा पहिलंच ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल। तर तुम्हाला यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल। इथे तुम्हाला तुमचं नियरेस्ट WFC लोकेशन निवडायचं आहे। म्हणजे बांधकाम कामगाराचे जे ऑफिस असतं ते आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असतं, तर तुम्हाला इथे ते निवडायचं आहे। तर तुम्हाला इथे तुमचा जिल्हाच निवडायचा आहे असं समजा। तर इथे जसं की मी अमरावती सिलेक्ट केलं आणि त्यानंतर इथे तुमचा आधार नंबर आणि जो तुम्ही मोबाईल नंबर यूज करत आहात ते दोन्ही इथे एंटर करायचं आहे। दोन्ही एंटर केल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म अशा प्रकारचे बटन दिसते, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे न्यू रजिस्ट्रेशनचा जो फॉर्म आहे तो पूर्णपणे ओपन होईल आणि इथे तुम्हाला टाकायचे आहे तुमचे पहिले नाव। ज्याप्रमाणे तुमचे आधार कार्ड आहे त्याचप्रमाणे पूर्ण डाटा तुम्हाला भरायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला वडिलांचे नाव टाकायचे आहे आणि इथे तुम्हाला आडनाव टाकायचे आहे। त्यानंतर तुम्हाला इथे जेंडर सिलेक्ट करायचे आहे, जिथे मेल फिमेल अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे आणि इथे तुमचं वैवाहिक स्थिती आहे तर इथे ते सिलेक्ट करायचं आहे, मॅरिड, सिंगल, विडो, डिवोर्स अशा प्रकारे इथे तुम्हाला तुमची वैवाहिक स्थिती जे आहे ते सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जन्म तारीख निवडायची आहे, जे की तुमची जन्मतारीख आधार क्रमांक कार्ड प्रमाणे असेल तेच इथे तुम्हाला टाकायची आहे। त्यानंतर तुम्हाला इथे कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। एवढी इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल जिथे की आपल्याला सर्व ॲड्रेस फिल करायचा आहे आणि ॲड्रेस हा तुमचा आधार कार्डच्या पत्त्यानुसारच असायला पाहिजे। इथे तसा प्रकारे मेन्शन केलेलं आहे की तुमचा आधार कार्डच्या पत्त्यानुसार तुमचा ॲड्रेस असायला पाहिजे। तर इथे संपूर्ण तुमचा ॲड्रेस जो आहे तो टाईप करायचा आहे आणि त्यानंतर ॲड्रेस टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे खाली ऑप्शन दिसेल जिथे की आपल्याला फॅमिली डिटेल, कौटुंबिक तपशील अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल। तर इथे सर्व फॅमिली डिटेल जे आहे ते आपल्याला एंटर करायचे आहे। तर यामध्ये तुम्हाला तुमचं जे फॅमिली डिटेल आहे तर इथे काय काय भरायचं आहे फॅमिली डिटेलमध्ये, तर आपल्या कौटुंबिक माहिती फक्त आई, वडील, पत्नी आणि पहिल्या 2 पाल्यांची नावे भरावीत। तर तुम्हाला आई, वडील, पत्नी किंवा मुलं असेल तर त्यापैकी 2 पाल्यांची नावे सर्वांची इथे माहिती भरायची आहे। इथे तुमचं नाव येईल, इथे आडनाव आणि इथे तुमचं वडिलांचं नाव येईल। त्यानंतर इथे तुमचं डेट ऑफ बर्थ येईल। हे इन्फॉर्मेशन तुम्ही पहिले भरल्यानंतर ऑटोमॅटिक येऊन जाईल। त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला दुसऱ्या व्यक्तीचं नाव ॲड करायचं असतं त्यावेळेस तुम्हाला इथे ॲड मोर अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल, तर इथे ते सिलेक्ट करायचं असतं। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा व्यवसायसुद्धा निवडायचा आहे, जसं की बांधकाम कामगार आहे ते इथे टाकला तरी चालेल, नाही टाकला तर इथं ऑप्शनल आहे। त्यानंतर इथे तुमचं जे शिक्षण झालेलं आहे ते निवडायचं आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला कोणाला इथे नॉमिनी करायचं असेल तर ते इथे नॉमिनीमध्ये सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण डिटेल जे की नियोक्ता तपशील अशा प्रकारे दिसतं, तर तुम्हाला इथे 90 दिवसांचं जे कामकाज केल्याचं तपशील आहे, जो सर्टिफिकेट तुमच्याकडे मिळालेलं असेल, जे तुम्ही कॉन्ट्रॅक्टर किंवा ग्रामसेवक यांच्याकडून घेतलेलं असेल तर ते इथे त्याची डिटेल एंटर करायची आहे। तर इथे तुम्हाला कामाचे स्वरूप, त्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचे काम करता, फ्लोरिंग, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, गॅस वर्कर किंवा ऑल टाईप ऑफ हेल्पर अशा प्रकारचे बरेचसे ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल। तुमच्या सर्टिफिकेटवर जे लिहिलेलं असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं। जसं की मी ऑल टाईप ऑफ हेल्पर सिलेक्ट केलं, त्यानंतर तुम्हाला इथे जारी करण्याचा प्रकार, तर इथे 3 ऑप्शन तुम्हाला 3 ते 4 ऑप्शन पाहायला मिळेल, जसे की कॉन्ट्रॅक्टर, डेव्हलपर, त्यानंतर आहे ग्रामसेवक आणि इथे नगर परिषद
किंवा अदर डिपार्टमेंट जे आहे आणि तिथे नाका कामगार अशा प्रकारचे बरेचसे ऑप्शन पाहायला मिळतात. तर तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं सर्टिफिकेट आहे त्यावर डिपेंड आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर माझ्याकडे ग्रामसेवक यांचं सर्टिफिकेट असल्यामुळे मी ग्रामसेवक अशा प्रकारे सिलेक्ट केलं. त्यानंतर जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर किंवा डेव्हलपरचं सर्टिफिकेट सिलेक्ट केलं तर तुम्हाला अशा प्रकारचं ऑप्शन येईल आणि इथे तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन टाकायची असते. जसे की कॉन्ट्रॅक्टरचं नाव काय आहे किंवा डेव्हलपरचं नाव काय आहे, त्यामध्ये तुमचा तालुका काय येतो, जिल्हा काय येतो, जावक क्रमांक, तुमच्या सर्टिफिकेटवर दिलेला दिनांक आणि त्यामध्ये तुमचं सर्टिफिकेट किती नंबरचं असतं, जावक क्रमांक तुमच्या सर्टिफिकेटवर असतो, डिस्पॅच डेट म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट कधी मिळालं आणि जारी करण्याचा दिनांक म्हणजे सर्टिफिकेट तुमचा नोंदणी केव्हा झाली. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सर्व इन्फॉर्मेशन टाकायची असते. त्यानंतर जर तुमचं ग्रामसेवक असेल तर तुम्हाला ग्रामसेवक सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथे डिस्पॅच दिनांक आणि डिस्पॅच नंबर म्हणजे जावक क्रमांक तो सर्टिफिकेटवर दिलेला असतो. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची जे ग्रामपंचायत आहे ते सिलेक्ट करायची आहे आणि ग्रामपंचायतचा जिल्हा आणि तालुका सिलेक्ट करायचा आहे. हे सर्व इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला इथे बघा सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये तुमचा पासपोर्ट साईज जो फोटो आहे तो अपलोड करायचा आहे आणि इथे तुम्हाला एक आधार कार्डची PDF फाईल किंवा JPG फाईल अपलोड करायची आहे आणि 90 दिवसाचं काम केल्याचे सर्टिफिकेट हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे. इथे बघा आपण सर्व इन्फॉर्मेशन जी आहे ते भरलेली आहे व्यवस्थितरित्या आणि आता आपल्याला करायचे आहे डॉक्युमेंट अपलोड. तर इथे अपलोड या बटनवर सर्वात पहिले क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला अपलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही चूज फाईल तर तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरमधून जे फाईल घ्यायची आहे ते फोटो घ्यायचा आहे आणि इथे अपलोड या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुमचा फोटो हा अपलोड होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेस प्रूफमध्ये तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. तर तुम्हाला इथे तिन्ही डॉक्युमेंट जे आहेत ते व्यवस्थितरित्या अपलोड करायचे आहे. अशा प्रकारे अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचे आहे आणि इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल चेकबॉक्स. तर या चेकबॉक्सवर तुम्हाला टिक करायचे आहे आणि त्यानंतर सेव्ह नावाचे बटन दिसेल तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जो नंबर इथे टाकलेला होता त्या नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तर सेंड OTP या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा जो OTP पाठवला आहे तो टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट OTP या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन हे सक्सेसफुली सेव्ह झालेलं आहे आणि तुम्हाला इथे एक ॲक्नॉलेजमेंट नंबर मिळेल, त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता. सोबतच तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सुद्धा याचा मेसेज येऊन जाईल. त्यानंतर तुम्ही इथे ओके करू शकता आणि जर तुम्हाला या फॉर्मची प्रिंट घ्यायची असेल तर तुम्हाला येस करून तुम्ही या फॉर्मची प्रिंट देखील घेऊ शकता. तर तुम्ही इथे पाहू शकता आपण भरलेला फॉर्म व्यवस्थितरित्या इथे आलेला आहे आणि सेव्ह या बटनवर क्लिक केलं करून तुम्ही तुमच्या ज्या फॉर्मची प्रिंट आहे ते इथे घेऊ शकता. ही एवढी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला ₹1 पेमेंटसुद्धा करायचं असतं. तर ₹1 पेमेंट केव्हा करायचं आहे, जेव्हा तुमचा फॉर्म हा तिकडून अप्रूव्हल होईल तेव्हा. तर तुम्हाला त्याकरता तुम्ही याच वेबसाईटवर आल्यानंतर कन्स्ट्रक्शन प्रोफाईल लॉग इन अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल. तर या प्रोफाईल लॉग इनवर क्लिक करून तुम्हाला तुमचं प्रोफाईल लॉग इन करत राहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर आणि तुम्ही जो नंबर टाकलेला होता तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथे तुमचा OTP टाकून तुम्हाला हा फॉर्म म्हणजेच तुमचं जे फॉर्म आहे तो ओपन होऊन जाईल आणि इथे ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुम्हाला इथे पेंडिंग पाहायला मिळेल. तर ज्यावेळेस पुढील अधिकारी तुमचा फॉर्म चेक करेल आणि सर्व काही इन्फॉर्मेशन जर करेक्ट असेल तर तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह केला जाईल. त्यानंतर सर्वात खाली तुम्हाला इथे यायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे बँक डिटेलसुद्धा ॲड करू शकता आणि त्यानंतर इथे पेमेंट डिटेलमध्ये एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल. इथे ₹1 तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्यानंतर तुमचं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन इथे होऊन जाणार. तर अशा प्रकारे तुम्ही बांधकाम विभागाच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या देखील बांधकाम कामगाराची नोंदणी तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने करू शकता आणि इतरांची देखील करून देऊ शकता. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती मिळवण्याकरता अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत मी लवकरात लवकर पोहोचू शकेल. चला मग भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये.